शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा मुंडेगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी आज श्री रामकृष्ण विवेकानंद वेदांत साहित्य विक्री यांचं हा पुस्तक रथ या ठिकाणी आलेला आहे। तर शाळेमध्ये सकाळपासून हा रथ या ठिकाणी उभा आहे। शाळेतील इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीचे सर्व विद्यार्थी या शिक्षण रथातील सर्व पुस्तकांचा या ठिकाणी आस्वाद घेताना पुस्तकातील सर्व साहित्य मुलांनी जवळून हाताळले। सर्व पुस्तकांचा या ठिकाणी त्यांनी वाचन केले। मुलांना आवडलेली पुस्तके मुलांनी खरेदीसुद्धा केली। तर या शिक्षण रथासोबत या रथाचे संचालक या ठिकाणी हजर आहेत। तर थोडक्यात त्यांची आपण मुलाखत घेऊया। सर नमस्कार। सर नमस्कार सर। सर आपलं नाव सांगाल? संतोष काइंदे। अच्छा सर, आपण कुठून आलात? छत्रपती संभाजीनगर रामकृष्ण आश्रम मठ। अच्छा, तर तुमच्या आश्रमामार्फत या ठिकाणी सर्व पुस्तकांची प्रदर्शनी आणि विक्री होत असते? हो, विक्री होत असते। 10 रुपयापासून किंमत आहे। बरं, 10, 15, 20, 25% 1200 रुपये। 1200 रुपये आपण एक विचार आणि प्रचार चालू आहे, यांच्यापर्यंत जातो। अच्छा, जेवढे घेतील तेवढे घेतात आणि इथं जे झालं ते खूप सुंदर झालं। येस येस, सुंदर म्हणजे स्वामीजींचे विचार आणि तुम्ही पोहोचण्याचं काम आहे की नाही? विचार सर्वत्र प्रचार करण्याचं काम तुमचं चालू आहे। छान, चांगलं काम करताय तुम्ही। तर नक्कीच तुमच्या या कामाचं फलित आमच्या मुलांच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल। भविष्यात हे सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे काहीतरी आचरण करण्याचा प्रयत्न करतील। आपण आतापर्यंत आलो, यस, आज इथं आता आलो तर फक्त परिचय सरांचे एक आपल्या यांचे आभारी आहे। बरोबर, त्यांनी स्वामी विवेकानंदांचे एक विचार असतील म्हणून त्यांनी आपला हात घेतलं म्हणण्याबरोबर, आणि खूप मार्गदर्शन चांगलं झालं। आणि आपल्या इथं खूप मुलांनी पुस्तक घेतली। 75% मुलांनी पुस्तक घेतले। बघा, आमची शाळा नेहमीच विविध उपक्रमांना नेहमी प्रोत्साहन देते। सर्व उत्सव या ठिकाणी सर्व उपक्रम राबवत असतो आम्ही। तालुक्यात नंबर 1 आश्रमशाळा हीच लागली आपल्याला। ओके, खूप शाळा केल्या, नंबर 1 शाळा आणि नंबर 1 आपले शिक्षक। बरं, खूप सुंदर आहे। तुम्हाला इथे आमचं एक शाळेमध्ये वेगळे पण काय जाणवलं? सगळंच अच्छा चांगलं वाटलं सर। शिक्षक पण बाकी शिक्षक चांगले, विद्यार्थ्यांनी कोणता त्रास द्यायला नाही। अच्छा, आणि जेवढे आले चलो तेवढे सगळ्यांनी। अच्छा अच्छा, आणि तुमच्या पुस्तकाची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली। म्हणजे एकंदरीत स्वामीजींचा विचार सर्वत्र पोहोचण्याचं काम मुलांना झालं। तेच गेले छोटे, एकदम अगदी छोट्यामध्ये। बरं, आपल्याला तेच महाराज पण म्हणते। बरं, जे मोठं पुस्तक झाकून जाते, लहान पुस्तक जे उघडं करून विचार जातील तेवढे मोठ्या पुस्तकात मुलं घेऊ शकत नाही। एक पहिली गोष्ट म्हणजे एक छोटे पुस्तक कोणी शाळेत एवढी जात नाही, तेवढे आपल्या शाळेत गेले।